तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करू या दिवसाची सुरुवात. आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी, तर त्यानिमित्तानेच तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर चला आता वाजत आहे 11. तर चला म्हटलं पुढचं काय आहे ते रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया. तर उपवासाचा असतं, आज मंगळवार पण आहे, तर तोही माझा उपवास आहे फास्ट. तर ते सगळी पूजा वगैरे काय काय असतं, आजचं रुटीन माझं कसं आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटते. तर चला करूया सुरुवात. आज छान असं वातावरण आहे, हे बघा ऊन वगैरे आहे. आणि बघूया पुढची काय काय कामं होतात, सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघत राहा. पंचमेल दाल बनवणार आहे आणि मस्त दाल बाटी बनवणार आहे. राजस्थानी स्पेशल डिश आहे, तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यासाठी डाळ घेतलेली आहे, हे बघा पंचमेल डाळ अशी मिक्सच येते, आमच्याकडे भेटतं पॅकेट. तर ते मी मिक्स करून घेतले. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. बॅक कॅमेराने दाखवलं म्हणजे कसं दिसायला असतात. ते मिक्स त्या घेऊन घेतलेल्या आहेत मीने. इथे डाळ असते, चण्याची डाळ, मुगाची डाळ असते छिलक्यावाली, आणि उडदाची डाळ असते, त्याच्यानंतर तुरीची डाळ असते आणि मसूर डाळ, अशा 5 डाळी मिक्स असतात त्याच्यामध्ये. तर त्या मी इथे घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्वतः मिक्स करून घ्या तुमच्या घरी. डाळी तर प्रत्येकाच्याच घरी असतात, तर ते मी इथे घेतलेले आहे. 1 वाटी डाळ घेऊन घेतलेली आहे सगळं मिक्स करून. तर तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करा. कुकरमध्ये ठेवून घेतलेली आहे शिजवण्यासाठी. तर स्वच्छ धुवून घेतली आणि 2.5 ग्लास पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा, त्याच्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे. तर ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तुम्ही थोडा वेळ भिजवूनही मग कुकरला लावू शकता. 2 ते 3 विसल आपल्याला याची करून घ्यायची आहे. डायरेक्ट डाळ तुम्ही कुकरला लावली तरीही चालतं, डायरेक्ट भाजी वघारली ना याच्यात तरीही चालतं. जेव्हा मी पंचमेल डाळ बनवते तेव्हा असंच डायरेक्ट वघारून देते. तर आता याला आपण झाकण लावून 2 विसल करून घेऊया. बनवून घ्यायचे त्याच्यासाठी इथे पीठ घ्यायचं आहे. 1 पातेली गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा किलो प्रमाण आहे त्याचं. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी इथे रवा टाकून घ्यायचा आहे, बारीक रवा घ्यायचा आहे. याच्यामध्ये पिंच इतका आपण इथे सोडा घेतलेला आहे, थोडासा आपल्याला इथे सोडा लागणार आहे, तो टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे बडीशोप घेतलेली आहे, 2 ते 3 चमचे बडीशोप थोडीशी कुटून घ्यायची. त्याच्यानंतर अजवाईन घेतलेला आहे अर्धा चमचा. त्याच्यानंतर धने कुटून घेतलेले आहे, इथे जाडसर कुटून घ्यायचे. तर ते जाडसर कुटलेले धणे घेतलेले आहेत 1 ते 1.5 चमचा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तुपाचं किंवा तेलाचं मोहन इथे टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. मी इथे तूप थोडं पातळ करून घेतलेलं आहे, वॉर्म करून घेतलं आहे, थोडंसं गरम करायचं. आणि आता हे सगळ्याला लागेल असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला. तेल घेतलं तरीही चालतं. आता छानपैकी तूप इथे पिठाला लावून घेतलेला आहे. असा गोळा पडला म्हणजे समजायचं की छान मोहन लागलं आहे तेल तुपाचं किंवा तेलाचं. आता पाणी टाकून डो छानपैकी असा घट्टसर मळून घ्यायचा आहे. जसं चपातीला करतो तसाच, एकदम घट्ट पण नाही करायचा. छानपैकी डो इथे बनवून झालेला आहे, हे बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे. आता याला 5 मिनिटं रेस्ट करूया आपण. तर हे बघा 5 मिनिटं झालेले आहेत. तर इथे छोटा असा गोळा घ्यायचा आहे आणि आपण हे आप्पे पात्रामध्ये बाटी बनवून घेणार आहोत. याला कोणी कोणी स्टीम करून मग तळतंही, पण याला बाफलीच जाते, फक्त अशी हे केली जाते, भाजली जाते याला. तर असं करून घ्यायचे. खोल जेवढा गोळा तुम्हाला घ्यायचा त्यानुसार घ्या. आणि याच्यामध्ये थोडंसं आपण इथे असं तूप लावून घ्यायचं आहे किंवा तेलाचा बोट लावायचा आणि याला
अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे. मध्ये थोडं पोकळ ठेवायचं आणि असं वर येईल त्याप्रमाणे आपण इथे अशी गोल करून घ्यायची. या पद्धतीने सगळ्या वाटी आपण बनवून घेऊया. कढईमध्येही बनवू शकता तुम्ही. त्याच्यावर कढईमध्ये थोडंसं मीठ टाकायचं किंवा स्टँड ठेवायचा आणि त्याच्यावर तुम्ही ह्या ठेवायच्या आहेत. म्हणजे छानपैकी अशा बेखूट होऊन जातात त्या. मग छान पे लागतं खाण्यासाठी. आणि अशी फुटली ना तर समजायचं की बाटी आपली झालेली आहे. दोघी साईडने तिला पलटून छान भाजून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये मी इथे थोडंसं घी लावून देते. अशा गोल बनवून घ्यायच्या. हे बघा गॅस चालू केलेला आहे आणि याच्यावर आप्पे पात्र ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला इथे तूप टाकून घ्यायचं आहे. राजस्थानी रेसिपीमध्ये तुपाचा जास्त यूज केला जातो. तुम्ही याच्यात तेलही टाकू शकता. जर तुम्हाला तूप नसेल खायचं तर तेलही टाकलं तरीही चालतं. तर अशा पद्धतीने आपण इथे तूप टाकून घेतलेलं आहे आणि हे चमच्याने सगळीकडे इथे लावून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये ही जी बाटी बनवून घेतलेली आहे आपण ती अशी ठेवायची या पद्धतीने. हे किती साईजचं आहे, लहान आहे की मोठं, ते त्या पद्धतीनुसार तुम्ही इथे ठेवून घ्यायचं आहे. हे बघा वरून सुद्धा थोडं थोडं इथे तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला. मीडियम फ्लेमवर छानपैकी होऊ द्यायचं आहे. एका साईडने झालं की 4 ते 5 मिनिटांमध्ये मध्ये चेक करत राहायचं आणि याला झाकून देऊया आपण. तर आता बघून घेऊया आपण. तर हे बघा याला आता पलटून घ्यायचं आहे. छानपैकी होतात ते. ज्या साईडला थोडं जास्त जाळं लागतं ना तर तिकडून थोडं लवकरही होते. अशा पद्धतीने आपल्याला इथे पलटून घ्यायचं आहे आणि इतका छान असा सुगंध येतोय तुम्हाला सांगू. हे बघा त्याच्यावर थोडं थोडं आपण तूप टाकून घेऊया. अजून थोडा वेळ आता याला उघडच ठेवूया आपण. चेक करत राहायचं मध्ये मध्ये. बघा छान झाली. पण अशी साईडने जी आहे ना असे तुम्ही उभी करू शकता या पद्धतीने. हे बघा अगदी मस्त अशी होते, क्रिस्पी झाली. तर मी अशा थोड्या उभ्या करून घेते. हे बघा इथे थोडं आहे ना. या पद्धतीने आपल्याला स्टँड करून घ्यायचे आहे ना आणि छानपैकी इथे होऊ द्यायचं आहे. आता झाकायचं नाही, याच पद्धतीने होऊ द्यायच्या. छानपैकी अशी बाटी आपली तयार झालेली आहे. तर काढून घ्यायची. हे बघा या पद्धतीने इतकी मस्त झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. आता ह्या सगळ्या काढून घेते मी इथे. हे बघा छान अशी बाटी तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने करायची आणि तुम्हाला जर स्टीम करून मग डीप फ्राय करायची असेल तरीही तुम्ही करू शकता. पण राजस्थानी बाटी अशाच पद्धतीने बनवली जाते. ती चुल्यावर वगैरे अशा भट्टीमध्ये टाकून मग अशी भाजली जाते. तर आपण इथे आप्पे पात्रामध्ये करून घेतलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप छान अशी झाली. तर छान असं पीठ शिजलेलं आहे आणि हे छान तुपामध्ये डीप करायचं आणि भाजीसोबत खायचं आहे. आपली तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी दुसऱ्याही बनवून घेते आता. तर चला बाटी आपली बनवून झालेली आहे. तर आता हे बघा डाळ शिजायला टाकली होती मी. तर आपल्याला डाळ बाटी बनवतोय आपण राजस्थानी. तर ही डाळ अगदी छान आहे बघा अशी शिजवून घेतलेली आहे मी इथे. आता याला थोडं चमच्यानेच असं आपण थोडीशी इथे घोटून घ्यायची डाळीला. जास्त नाही पण थोडीशी अशी मॅश करून घ्यायची.
पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं, तुम्हाला किती ग्रेव्ही हवी त्यानुसार पाणी घ्या. तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये, 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं, किंवा तुम्ही तूपही घेऊ शकता इथे, कारण राजस्थानी रेसिपीमध्ये तूपच यूज केलं जातं, तर तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता. मी इथे तेल टाकून घेतलेला चमचा. तर हिंग टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या टाकून घ्यायच्या आहेत आणि लाल मिरची घेतलेल्या आहेत, छोट्या आहेत त्या मी अशाच टाकून घेते, मोठी असेल तर तुम्ही कट करून टाका. 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. 4 कांदे मीडियम साईजचे मी इथे कट करून घेतलेले आहेत, ते सुद्धा टाकून घ्यायचे. छान मिक्स करायचं आहे आणि सगळं छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे आपल्याला 1 ते 2 मिनिटापर्यंत. परतून झालेले आहेत. 2 टोमॅटो इथे मीडियम साईजचे कट करून घेतले, ते सुद्धा टाकून घेते मी आता. त्याच्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतली 1 ते 1.5 चमचा, तुम्ही बारीक कापूनही टाकू शकता. आता हे सगळं छान इथे मिक्स करून घ्यायचं. छान परतून झाले, टोमॅटोसुद्धा छान नरम झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर धना पावडर टाकून घेते मी इथे 2 चमचे. लाल मिरची पावडर टाकून घ्यायची, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. 1 ते 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे. चमचा फक्त गरम मसाला घ्यायचा. हळद आपण आधी टाकली, थोडीशी टाकून घ्यायची अर्धा चमचा. हळद मिक्स करून घ्यायचं आहे. पहिली डाळ याच्यात टाकून घेतलेलं आहे. आणि हे बघा पाणी मी इथे 2 ग्लासच्या वर पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 2.5 ग्लास समजा. आता ते उकळी थोडीशी येते तोपर्यंत आपण छान याला उकळून घ्यायचं आहे भाजीला. आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं. आधी पण मीठ टाकलेलं आहे आपण डाळ शिजवताना, तर त्याचप्रमाणे तुम्ही मीठ घ्या इथे. पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला उकळून घ्यायचं 1 ते 2 मिनिटापर्यंत छान भाजी. तर आपली डाळ इथे उकळून झालेली आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आणि ही छानपैकी अशी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि डाळ आपली तयार झालेली आहे. आपण शिजवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे जास्त काही उकळवायचं नाही. 5 चमचे मी इथे रवा घेतलेला आहे, बारीक रवा घ्यायचा आहे. आणि 1 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. दोघं मिक्स करून घ्यायचे. आता याचा आपल्याला चुरमा बनवून घ्यायचा आहे, कारण बाटी बनवली आपण तर त्याच्यामध्ये बडीशेपनी ते टाकलेलं असतं, मीठ असतं, तर ते खायला टेस्टी नाही लागत, त्याच्यामुळे मी वेगळे बनवून घेत आहे. तर आता हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ. छानपैकी असा डो बनवून घेतलेला आहे मी. तर आता याचे आपण मुटके करून तळू पण शकतो, नाही तर मग तुम्ही आप्पे पात्रामध्ये ज्याला छानपैकी गोळे करून त्याच्यामध्येच तळून नंतर मग मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. तर हे बघा चुरम्याचे इथे गोळे करून मी अशा पद्धतीने इथे आप्पे पात्रामध्ये ठेवून दिलेले आहे. तर आता चुरम्याचे जे गोळे आहेत त्यांनासुद्धा आपण छान असे इथे भाजून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण चुरमा बनवूया. तर आप्पे पात्रातून मी इथे, तर हे बघा बाटी काढून मी इथे चुरून घ्यायची. आपल्याला गरमच आहे अजून, तर मी अशी उलटणीने इथे थोडी फोडून घेते, नाही तर हाताने फोडून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने थोडी मधून थंडी झाली ना, तर हे मिक्सरमध्ये मी इथे बारीक करून घेते. आता असं बारीक मी इथे दळून घेतलेलं आहे. कढई ठेवलेली गॅसवर. याच्यात थोडंसं आपल्याला इथे 2 चमचे तेल टाकून तूप टाकून घ्यायचं आहे, तूप घ्यायचं आहे. जो आपण चुरमा दळून घेतला तो टाकून घ्यायचा आहे. तर इथे चुरमा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे, फक्त असं मस्त भाजून घ्यायचं आहे थोडा वेळ आपल्याला, 2 ते 3 मिनिटापर्यंत. आता याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे आणि ह्या गरममध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जितके टाकायचे आणि जे टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आता इथे गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये परत आपल्याला याच्यात एलची पावडर आहे करून घेतलेली, ती टाकून घ्यायची, थोडीशी घ्यायची चांगली याच्यामध्ये. आता गॅस बंद केल्यावरच आपल्याला याच्यामध्ये दळलेली साखर टाकून घ्यायची आहे चवीनुसार. अर्धी वाटी मी इथे साखर घेतलेली आहे. तुम्हाला जितके आवडेल त्यानुसार गोडाप्रमाणे तुम्ही यूज करा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला बंद केल्यावरच याच्यात साखर टाकायची आहे, नाही तर ती पिघळू शकते. तर अशा पद्धतीने आता मिक्स करून घ्यायचं गरम गरम आणि आपला चुरमा हा रेडी झालेला आहे. एका याच्यामध्ये काढून घ्यायचा वाटीमध्ये. आता इथे आपण ताट वाढून घ्यायचा आहे. आपला स्वयंपाक आपला रेडी झालेला आहे.
तर डाळ काढून घेऊया आपण. ती अशी तोडून ठेवायची आहे आपल्याला, हे बघा ह्या पद्धतीने. आणि याच्यावर तूप सोडून घ्यायचं आहे. असं चुरमा घेऊन मस्तपैकी इथे आपली थाळी, राजस्थानी थाळी बनून तयार आहे. अगदी मस्त अशी दिसते आणि चमचमीत अशी झालेली आहे. तर अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, तर त्या निमित्तानेच मी म्हटलं चला आपण नेहमी आपले पदार्थ बनवतोच, तर आज मस्त अशी राजस्थानी थाळी मी इथे बनवलेली आहे. त्याच्यासोबत छान असा चुरमा आणि राजस्थानी डाळ बाटी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरातल्या घरात बनवू शकतो. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी, आणि तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी इथे देवाला वगैरे नैवेद्य वगैरे दाखवून देते आणि नंतर पुढचे कशी काय पूजा वगैरे केली हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील. बघितलंच तुम्ही छानपैकी राजस्थानी थाळी बनवलेली आहे, दाल बाटी चुरमा. तर दुपारी स्वयंपाक बनवून घेतलेला आहे आणि पूजा मी त्याच्यानंतर करणार होती. तर संध्याकाळी पूजा करून घेतलेली आहे, कारण सतीशन त्यांची ड्युटी वगैरे होती, मग त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्वयंपाक दुपारीच करून घेतला. तर मग पूजा वगैरे मी अशा पद्धतीने करत असते. गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा, सगळ्यात आधी समय लावून घ्यायची. अग्निदेवतेच्या साक्षीने आपण पूजा वगैरे करत असतो. तर मी संध्याकाळीच उपास वगैरे सोडला होता, दुपारी नाही सोडला. तर इथे पंचामृत वगैरे बनवून घेतलेले आहे. पंचामृतानेच कोणत्याही देवांची पूजा करायची असेल तर अभिषेक करताना कधी कधी दूध घेतलं तरीही चालतं, पण पंचामृत बनवून घेतलेलं आहे मी इथे, आणि त्याच्यानेच गणपतींचा अभिषेक करून घेतलेला आहे. अभिषेक करताना आपल्याला इथे पंचामृताने अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आहे. 16 वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर गणपतीचं स्तोत्र म्हणायचं आहे, ओम गणपताय नमः. तर अशा पद्धतीने 1 वेळा अथर्वशीर्ष म्हटलं तरीही चालतं आणि इथं नुसता गणपतीचं स्तोत्र म्हटलं तरीही चालतं. तर या पद्धतीने अभिषेक करून स्वच्छ पाण्याने धुवून नंतर परत डिशमध्ये गणपती बाप्पांना ठेवून घेतलेलं आहे आणि अभिषेक पात्रावर ठेवलेलं आहे, जे गळती असतं ज्याच्यातून पाणी वगैरे थेंब थेंब पडत राहील, की जेणेकरून आपल्याला अथर्वशीर्ष आणि कोणताही श्लोक छानपैकी म्हणता येतो. तर तो म्हणून घेतलेला आहे 16 वेळा मी अथर्वशीर्ष इथे. तर हे बघा या पद्धतीने ठेवून घेतलं आणि मी वाचून घेत आहे. अथर्वशीर्ष वगैरे सगळं म्हणून घेतलं. त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतलेली आहे. गुळा खोबऱ्याचा नैवेद्य ठेवून घेतलेला आहे आणि पंचामृत तिथेच ठेवलेलं आहे. पाणी वगैरे घेतलं होतं, छानपैकी अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पूजा वगैरे करून घ्यायची आहे. गणपती बाप्पा डिशमधून काढून छान फुलं वगैरे वाहून अक्षदा वाहून पूजा करायची. त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे आणि मग अशा पद्धतीने मी इथे पूजा वगैरे करून घेतलेली आहे. हे बघा, आणि छानपैकी राजस्थानी थाळी बनवली होती. चुरमाही होता, चुरम्याचे लाडू बापांनासुद्धा खूप आवडतात. तर अशा पद्धतीने आजचा दिवस माझा गेलेला आहे आणि छानपैकी थाळी तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.